नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. डिसेंबर महिना सुरू झालाय आणि सगळे फेस्टिवल सीझन आपण सगळे साजरे करणार आहोत आणि म्हणूनच आपण आज JK कॉलेज घनसोलीहून या सगळ्या पाहुण्यांना बोलवलेलं आहे आणि माझ्या सोबत आहेत स्वाती पवार मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार वेलकम टू आचार्य 90 FM. थँक्यू. आणि या कॉलेजचे म्हणजे जनरल सेक्रेटरी आहेत संस्कार धनावडे. संस्कार, तुझंही स्वागत. थँक्यू मॅम. आणि असिस्टंट जनरल सेक्रेटरी श्रेया मढवी. हे सगळे कल्चरल कॉलेजचा ग्रुप आपल्या सोबत आहे. तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कॉलेजमध्ये आणि आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. तर आज या त्यांचा जो फेस्टिवल आहे आणि त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला मला जाणून घ्यायचंय की स्वाती मॅडमकडनं की नेमकं कॉलेज काय, म्हणजे कशा स्वरूपाचं कॉलेज आहे, कोणते कोणते कोर्सेस तुमच्या कॉलेजमध्ये होतात आणि नंतर आपण फेस्टिवलकडे बोलूया. नक्कीच. आमच्या कॉलेजचं नाव तिलक एज्युकेशन सोसायटीचे JK कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स. हे कॉलेज 2009 ला घणसोली येथे एस्टॅब्लिश झालं आहे आणि आमच्या ब्रांचेस ज्या आहेत ते सर्वप्रथम ब्रांच आमची वाशीला आहे, नंतर नेरूळला एक ब्रांच आहे, पुन्हा घणसोलीची जी आमची ब्रांच आणि अंबरनाथ आणि मुरबाड या 5 ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत. तिथे स्कूल, कॉलेज, BEd कॉलेज हे सुद्धा आहे. आणि आमचं जे कॉलेज आहे JK कॉलेज ते 2009 मध्ये एस्टॅब्लिश झालं. तेव्हापासून 7 स्ट्रीम्स आमच्या कॉलेजमध्ये आहे, 7 शाखा आहे. मॅनेजमेंट स्टडीज, अकाउंटन्सी अँड फायनान्स, दॅट इज BAF, कॉमर्स, IT, CS आणि BMMC अशा 7 शाखा आमच्या कॉलेजमध्ये आहेत. तर प्रत्येक वर्षी आम्ही स्टुडंट काउन्सिल फ्रेम करत असतो. म्हणजे कॉलेजचे जे फेस्ट असतात, वेगवेगळे फेस्ट असतात, छोटे मोठे इव्हेंट्स असतात, तर ते फेस्ट इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यासाठी, त्यांचं सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी एक स्टुडंटचाच एक ग्रुप बनवला जातो. दॅट इज ओनली कॉल्ड एज अ स्टुडंट काउन्सिल. आणि त्या स्टुडंट काउन्सिलचे मेंबरच आज माझ्यासोबत आहे. आणि यावर्षी आमचा म्हणजे दरवर्षी आमचा अॅन्युअल फेस्ट असतो, त्याचं नाव आव्हान असतं आणि दरवर्षी आम्ही एक वेगवेगळी थीम देत असतो आणि त्या थीम थ्रू आम्ही काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतो. तर यावर्षीचा थीम आमची जॉयस जंबुरी आहे. अच्छा. बरं. आव्हान म्हणजे मुलांना यावर्षी काय आव्हान असेल? आव्हान हे असणार आहे त्यांना की आनंद द्या, आनंद पसरवा. आमच्या थीमचं नाव जॉयस जंबुरी आहे. म्हणजे ते इट इज ऑल अबाउट जॉय, की तुम्ही प्रत्येक गोष्टीतून जॉय द्यायला शिका. इव्हन जॉय ऑफ गिव्हिंग, म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला काहीतरी देतो, कोणाची मदत करतो, तर त्याच्यातही आनंद आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजते, म्हणजे मुलं अभ्यास करतात, कधी कधी नाही समजत, त्यांना खूप साऱ्या गोष्टी नाही समजत, पण जेव्हा त्या गोष्टी समजतात ना, तर तो एक आनंद असतो की मला ही कॉन्सेप्ट समजली नव्हती पण मला आता ही समजली. किंवा जेव्हा ते पार्टिसिपेट करतात, जेव्हा ते परफॉर्म करताना जेव्हा समोरच्यांच्या डोळ्यातला उत्साह, कौतुक हे सगळं दिसतं, ते पण आनंद आहे. म्हणजे आयुष्यामध्ये जेवढ्या प्रकारचे आनंद आहे तेवढ्या सगळ्या प्रकारच्या आनंदाचा अनुभव मुलांनी घेतला पाहिजे. हो. आणि खरंच खूप छान विषय आहे, कारण आता आपण बघतो मुलांमध्ये असं एन्झायटी लगेच होते आणि डिप्रेशन पण लगेच होतं. छोट्या छोट्या गोष्टींनी मुलं हल्लीची आत्महत्या करतात. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा समाधान शोधणं फार गरजेचं आहे. आणि अशी तुमची थीम खूप स्तुत्य आहे आणि हा उपक्रमही सुंदर आहे. आणि अर्थातच भोमे मॅडमची ही संकल्पना असावी. तर भोमे मॅडमनाही आपण थँक्यू म्हणूया या निमित्ताने. आणि तुमच्या सगळ्यांची ओळख तर झालीच. आता संस्कारकडे मी वळते. कशा प्रकारचं तुम्ही आता सगळं मुलांवरच सोपवलंय मॅडमनी, तर तुम्ही तुमच्या बुद्धीने कसं त्याचं डिझाईन केलेलं आहे? आव्हान म्हणजे आमच्या इथे 3 दिवसाचा टेस्ट असतो. स्टार्टिंगचे 2 दिवस आम्ही त्याच्यात इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स ठेवतो. त्याच्यात आम्ही न्यू मुंबईमध्ये जेवढे पण कॉलेजेस आहेत त्यांना इन्व्हिटेशन पाठवतो. आमचे ग्रुप्स असतात, इन्व्हाइट करायला जातात. CRCCचे ते लोक पर्सनली व्हिजिट करतात, तिकडे इन्व्हाइट करतात त्या लोकांना, त्यांचे काउन्सिल मेंबर्स. त्याच्यानंतर आम्ही एक CL मीट ठेवतो, म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या काउन्सिल मेंबर्सला आमच्या इकडे बोलवतो. त्यांच्यासोबत आमची मीटिंग होते की काय आहे आव्हान, आमच्या फेस्ट बद्दल त्यांना समजावतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या इकडून स्टुडंट्सला पाठवा कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला. मग 2 दिवस पहिले 2 दिवस आमचे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असतात. त्याच्यात इनडोर आउटडोर दोन्ही गेम्स असतात जे स्टुडंट्सला आवडतात. जसं ते लोक एंगेज राहतात. मोबाईल गेम्स असतात, फिजिकल गेम्स असतात, क्रिकेट असतं, फुटबॉल असतं, बॅडमिंटन असतात, चेस, लुडो, अलग अलग गेम्स असतात. थीमच्या अनुसार पण गेम्स असतात. काय काय फेस पेंटिंग आलं,
लाईक आर्टिस्टिक ज्यांना पेंटिंग्स स्केचिंग असे गेम्स असतात, रंगोली कॉम्पिटिशन्स असतात, मेहंदी कॉम्पिटिशन्स असतात. वा. असे गेम्स आम्ही ठेवतो त्या इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये. आणि लास्ट जो थर्ड डे असतो त्याच्यात आमचा असतो अॅन्युअल फेस्ट टाईप लास्ट आव्हान. हा. त्याच्यामध्ये आमच्या कॉलेजचे स्टुडंट पार्टिसिपेट करतात. लाईक डान्स झालं, त्याच्यानंतर फॅशन शो एक असतो, एक ऍक्ट असतो मेसेज बरं. थ्रू करणारा, आणि हे असतं लाईक सेलिब्रिटी गेस्ट त्यांचं ऑल आम्ही बोलवतो ते असतं. तुम्ही ऍज म्हणजे तुम्ही टीचर पार्टला आहात, तर तुम्ही मुलांकडनं कशी तयारी करून घेता या सगळ्या फेस्टसाठी? म्हणजे एक याच्या मोठा test- सुरुवातीला आमचं जेव्हा स्टुडंट काउन्सिल फ्रेम होतं हा. त्याच वेळेला त्यांना हेच सांगितलेलं असतं की आपलं आव्हान हा सगळ्यात मोठा फेस्ट म्हणजे थ्रूआउट द इयर होणारच आहे, बरोबर. पण आव्हान फेस्ट आहे तर त्याला भरपूर आपल्याला कामं करायची, बरोबर. आपल्याला भरपूर वेळ द्यायचा आहे, हा. आपल्याला हार्डवर्क करायला लागणार आहे. आता याचा तर हा IT ला आहे, त्याचा हा. 7th ला एक्झाम आहे, 30th ला पण एक्झाम आहे, अच्छा. पण त्याने गॅप नाही घेतला. मग बोला मी 2 दिवस नाही येणार, फक्त एक्झामच्या 1 दिवस अगोदर बरं. आणि एक्झामच्या दिवशी नाही येणार. बरं. बाकी सगळे त्यांना गाईडलाईन्स आम्ही देतच असतो की कशी कामं करायची, काय काय करायचे, पण ती त्यांच्याकडनं करून घेतो. प्रॅक्टिस कुठे करायची, काय कसं करायचं ते त्यांच्याकडनं. इव्हन फ्लायर वगैरे जे बनवायचे असतात, हो. प्रमोशनल व्हिडिओज जे असतात हा. त्याच्यासाठी टेक्निकल टीम तर मग ती आम्ही मुलंच काय केलंय, करतात. काउन्सिलवाल्यांनी अशा अलग अलग टीम्स बनवले. हा. आता जसे फ्लायर्स बनवायचे झाले, त्याच्यानंतर आता प्रमोशनल व्हिडिओज बनवायला मग आम्ही एक टेक्निकल टीम फॉर्म केलंय. मग ते लोकांना आम्ही सगळं अपडेट्स देतो. मग ते लोक तसे रील्स बनवतात, फ्लायर्स बनवतात, जे इंटर कॉलेजला इव्हेंटसाठी इन्व्हिटेशन जाणार आहे ते लोक बनवतात टेक्निकल हो. टीम. त्याच्यानंतर आम्ही एक डान्स टीम क्रिएट करतो. हा. तर मग त्याच्यात त्यांना ऑडिशन्स grooming ठेवतो. करणं. हा, हो. मग आम्ही ऑडिशन्स ठेवतो, त्याच्यासाठी कोरिओग्राफर्स येतात, मग ते डान्स शिकवतात. अच्छा. फॅशन शो साठी लाईक आमचे अॅल्युमिनियम्स आहेत ना, जे एक्स स्टुडंट्स आहेत, एक स्टुडंट त्या लोकांनी ते काम पण केलं participate. आव्हान. मग ते लोक येऊन कोरिओग्राफ करतात, ते लोक सिलेक्ट करतात आणि ते लोक फॅशन शो गाईड करतात. अशा अलग अलग ह्याच्यासाठी आम्ही अलग वा. अलग टीम्स फॉर्म केले. अच्छा. तुझा काय रोल आहे श्रेया? म्हणजे तू ॲज अ जनरल सेक्रेटरी आहे, सो असिस्टंट जनरल सेक्रेटरी. या. तेच की टीचर्सला हेल्प आउट करायचं आहे. आता हे वेगवेगळे टीम्स बनवले, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करावं लागतं, कुठली टीम कसं काम करते, बाकी काउन्सिल मेंबर्स काय काम करतात त्यांना हेल्प आउट करायचं, सगळं लक्ष देणं हे आमचंच काम आहे. म्हणजे तेच आम्ही करतो मोस्टली. आव्हान हा सगळ्यांचा एकत्र जो आहे आमचा हे आहे, तो एकत्र करूनच आम्ही सक्सेस करू शकतो. हे आमचा एक मेन मोटिव्ह आहे. सो एकत्र म्हणून आम्ही कामं करतो. आतापर्यंत म्हणजे आता फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर सुरू झालाय, किती रजिस्ट्रेशन वगैरे झालेले आहेत परत प्रत्येक कॉम्पिटिशनचे आतापर्यंत? अजून लाईक इन्व्हिटेशन प्रोसेस चालू झाले आता. ओके. हा. लाईक आता आम्ही हाफ ऑफ द कॉलेजेस लास्ट सॅटर्डेला कव्हर केलेत. आज आमचा फ्लॅश मॉब होता, त्यामुळे आज आम्हाला टाइम होता, पण 4th पासून अपग्रेड लाईक हा. वापिस. उद्यापासून तरी आम्हाला चालू पण झालं. टेंटेटिव्हली आता गेल्या वर्षीच्या ह्याच्या तुलनेमध्ये किती मुलं एक्सपेक्टेड आहेत तुम्हाला? लास्ट इयर आमच्या कॉलेजचे 1000 आहेत 1000 स्वतःचे आहेत कॉलेज. इंटर कॉलेजचे इंटर 1000 कॉलेज आम्ही आहेत. 1000 एक्सपेक्ट करतो. Expect मागच्या वर्षी करतो. पण असे बरेच नंबर म्हणजे आले. ह्या वर्षी आम्ही ऑलमोस्ट 2000 पर्यंत. ओके. ग्रेट म्हणजे Inter चांगला college competition. नंबर ऑफ म्हणजे, आणि घनसोली सारख्या ठिकाणी एवढ्या लोकांनी येणं म्हणजे फार कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे तुमचं कॉलेजचं तसं काम असेल Yes. म्हणून मुलं येत येतात. असतील. नक्कीच. Yes. हो. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशी सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, आज आपण JK कॉलेज घनसोलीच्या स्टुडंट्सना आणि टीचर्सना इथे आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या फेस्टविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM. भेटूया विश्रांतीनंतर. Acharya 90 FM 90 FM Acharya 90 FM 90 FM विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ. आणि आज आपण JK कॉलेज घनसोली इथल्या फेस्टिवल विषयी जाणून घेतोय आपल्या स्वाती पवार मॅडमकडनं आणि तसंच श्रेया आणि संस्कारकडनं. तर आता मॅम, मला असं विचारायचं असेल की कुठलंही कॉम्पिटिशन म्हणा किंवा हे फेस्ट म्हणा, पूर्ण कॉलेजला एक नवीन पालवी फुटते किंवा एक रंगरूप निर्माण होतं या फेस्टिवलच्या दरम्यान. म्हणजे जे आपण सुद्धा जाताना आपण त्या कॉलेजचे स्टुडंट असलो तरी आपल्यालाच ते कॉलेज एकदम नवीन वाटतं, कारण एवढं आपण त्या घराला जसं सजवतो गणपती दिवाळीमध्ये, तसं आपण फेस्टिवल सीझन मध्ये कॉलेजला सजवतो. Actually. तर तुम्ही आपल्या JK कॉलेजला कसं सजवता? थँक्स टू माय क्रिएटिव्ह टीम, माय डेकोरेशन टीम. माझी क्रिएटिव्ह टीम आणि डेकोरेशन टीम खूप खूप छान आहे, खूप क्रिएटिव्ह आहे. त्यांच्याकडे भरपूर आयडियाज असतात आणि प्रत्येक वर्षी
थीमशी संबंधित ते डेकोरेशन करत असतात. आणि ह्या वर्षी भरपूर छान छान प्लॅन त्यांनी करून ठेवलेले आहेत की एंट्रन्स पासून ते अगदी पार्किंग स्लॉट पर्यंत पूर्ण कसं करायचं, काय करायचं, हा. तर ते त्यांनी करून ठेवलंय. आणि विशेष म्हणजे जसं तुम्ही बोलल्या की नवीन पालवी फुटते आणि हा डिसेंबरचा मंथ कसं आहे, इथे सगळ्यांची एक्झाम झालेली असते, relax त्यामुळे असतात. मुलंही रिलॅक्स असतात. टर्म फक्त जस्ट बिगिन झालेलं असतात, अभ्यासाचे खूप जास्त प्रेशर नसतं. बरं. तर मग तो खूप छान एक असतो. आणि आमची महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या कॉलेजला अल्युमिनाईज जे आमचे एक स्टुडंट हा. आहे तेही अजूनपर्यंत जोडलेले आहे. वा. एक जो स्टुडंट आहे माझ्यासोबत आता आलेला, हा. तोही मागच्या वर्षीचा स्टुडंट वा. आहे. अशी मुलं येत असतात. आणि सगळे डेज पण असेल ना, म्हणजे आपल्या मुलींचं म्हटल्यावर साडी डे साडी असतो, day. रोज डे, ते सगळे डेज चालू होतात आणि वेळ ट्रेडिशनल डे Retro day. सगळे. हा, तर त्याविषयी तू सांगशील, मला तुझ्याकडनं ऐकायचं. तर आमचा एक अख्खा वीक असतो डेजचा, वेगवेगळे वीक्स असतात. जसं ट्रेडिशनल डे झाला, साडी डे झाला, रेट्रो डे झाला, हा. डेनिम डे झाला. या डेजला आम्ही स्टुडंट्सला तसं ऍक्च्युली अटायर घ्यायला सांगतो की त्या अटायर मध्ये या, आणि कॉम्पिटिशन्स ठेवतो त्यांच्यासाठी. गेम्स ठेवले, आता रेट्रो डेला गेम ठेवला हा. की अंताक्षरी टाईप हा. वगैरे, की ते थीम असं रिलेट होईल कॉम्पिटिशन, असे गेम्स बरं. ठेवतो, त्यांना प्राइजेस देतो जेणेकरून त्यांचं पार्टिसिपेशनही वाढेल. हा. असा एक मस्तच आमचा वीक असतो. हा. आता फेस्ट म्हटलं मॅडम की स्पॉन्सरशिप आली, तर स्पॉन्सरशिप तुम्हाला कॉलेजकडनंच असते की बाहेरच्या कुठल्या बाहेरचे असतात? अच्छा. संस्कार विल स्पीक अबाउट ओके, स्पॉन्सरशिप. या श्योर, गो अहेड. सो मैम फर्स्ट ऑफ ऑल हम लोग एक प्लान बनाते हैं की कहाँ से स्पॉन्सर्स लाने, किती आणायचे स्पॉन्सर्स, त्याचं प्लॅनिंग असतं. त्याच्यानंतर स्पॉन्सरशिपचे लिस्ट बनतात, कसे स्पॉन्सर्स आणायचे, कसे आणायचे. प्रिन्सिपल मॅम गाईड करतात आम्हाला कुठे जायचंय, काय जायचंय. त्याच्यानंतर आम्ही एक पीपीटी फॉर्म करतो स्पॉन्सरशिपचा. हा. जेव्हा आम्ही स्पॉन्सरशिप घ्यायला जाणार तेव्हा त्यांच्यासमोर प्रेझेंट करायला एक पीपीटी फॉर्म करतो. त्याच्यामध्येच असतं की पहिलं तर थीम काय आमचं, आव्हान काय, कॉलेजबद्दल सांगतो. त्याच्यानंतर बेनिफिट, ROI, आता जो स्पॉन्सर करणार त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय भेटणार आहे, हा. त्यांचे बेनिफिट्स काय, त्यांचे गाईडलाईन असते, ते त्यांना एक्सप्लेन करून मग आम्ही स्पॉन्सर्सला अप्लाय करतो. आणि छान भेटते आम्हाला स्पॉन्सरशिप. मागच्या वर्षी 90,000 वा. म्हणजे छान भेटले. आताही आम्ही करतो. हो, कारण तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्येच ते सगळं आपलं युज होतं आणि मुलांना पण एक आपण चांगलं प्लॅटफॉर्म दिल्याचं आपल्याला एक समाधान मिळतं, नाही का? आता दुसरा जजेसचा विषय येतो किंवा स्पॉन्सर झाले आपल्याला सगळ्या ह्या कॉम्पिटिशनला, म्हणजे स्पोर्ट्स घ्या, डान्स घ्या, सिंगिंग घ्या, जजेस व्यवस्थितच लागतात. आणि जज जेवढे चांगले असतील तेवढं ते चांगलं त्याचं परीक्षण करू शकतात. तर जजेसचा क्रायटेरिया कसा असतो? स्पेसिफिकली जजेस आम्ही बाहेरून बोलवतो. हा. जे डान्स वगैरे इव्हेंट असतात बरं. त्याच्यासाठी आम्ही बाहेरून बोलवतो. म्हणजे जे घणसोलीमध्येच ज्यांचा डान्स स्टुडिओ असेल, डान्स क्लास असेल, जे शिकवतात त्यांना, किंवा माझे एक स्टुडंट्स पण आहेत हा. ज्यांचे डान्स हे आहे, स्टुडिओज आहेत चांगले वा. चांगले, अच्छा. तर त्यांना बोलवतो. सिंगिंगसाठी आमच्या कॉलेजमध्येच एक टीचर आहे संगीत विशारद, तर ती असते ओके. नेहमी. हा. आणि बाकीचे फेस पेंटिंग वगैरे साठी मग आपल्या कॉलेजचेच टीचर्स, बरं. कधी मग बीएडचे टीचर्स, हम्म. अशांना मी घेत असतो. नक्कीच. आणखीन काय बरं सांगायचं आहे तुम्हाला आपल्या आव्हान फेस्ट बद्दल? Theme बाकीच्या मुलांचा कसा सपोर्ट असतो तुम्हाला? मुलांचा पण खूप सपोर्ट येतो. दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स असतात, मग त्यांना उत्सुकता असते की यावर्षी ही थीम आहे, तर आपण काय 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 करू भेटेल शकतो? आपल्याला. हा. तर यावर्षी आम्ही थीम रिलेटेड पण कॉम्पिटिशन ठेवलं, जसं की फेस पेंटिंग झालं की थीम हा. रिलेटेड होईल, रांगोली वगैरे, त्यात ते त्या थीमचा वापर करू शकतात. हा. आमचा थीमच मेन आहे की जॉयस जंबूर आहे, म्हणजे रंगांचा हा. सण झाला, एकत्र येण्याचा झाला, जॉय स्प्रेड करायचा मेन आमचा मोटिव्ह आहे. तर एकत्र येतील सगळे, मजा करतील, तेच आमचं मेन मोटिव्ह आहे. तर तेच आहे की पोरं येतील, पार्टिसिपेशन खूप करतील. म्हणून आम्ही बाहेरच्या कॉलेजेसला पण अप्रोच केलेत हा. की बाहेरच्या कॉलेजेसचे स्टुडंट्स येतील, तेही पार्टिसिपेट करून एन्जॉय करतील. विनर्सना काय भेटणार आहे त्याविषयी मला उत्सुकता आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं ना की आपण एवढं छान परफॉर्म केलंय, आपल्याला छान ट्रॉफी, सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. सर्टिफिकेशन, आहे. प्राइज मनी, प्राइज मनी, ट्रॉफीज, अरे वा. इव्हन coupons कुपन्स आहेत. वगैरे. सारे ब्रँड्सचे, हा. फूड चेंजचे कुपन्स आहेत. अच्छा. एक अरे एकदा वा. कॉलेजमध्ये खूप एडिशन्स आहेत, म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशन स्टुडंट वेगवेगळे लोक पार्टीज अँड ऑल करतात हा. फ्रेंड सोबत. मग ते आम्ही काही काही कुपन्स ठेवतात फूड चेंजचे, म्हणजे तिकडे जाऊन ते लोक डिस्काउंटेड प्राइस मध्ये ते लोक घेऊ शकतात. avail करू शकतात. गुड, मस्त, छान वाटलं ऐकून ह्या सगळ्या फेस्ट बद्दल. आणि नक्कीच आपल्या कॉलेजलाही सगळ्या स्टुडंट्सना आपण आवाहन करूया की आव्हान फेस्ट मध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. JK कॉलेज घणसोली इथे. तर फेस्टिवल कधी होते ते डेट सांगा आणि त्याचं टायमिंग सांगा.
17 आणि 18ला आमचं इंटर कॉलेज कॉम्पिटिशन आहे, ज्याच्यात हर कॉलेजमधून स्टुडंट्स अप्लाय करू शकतात. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही रजिस्ट्रेशन ओपन आहे. वाव. 9 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होईल, तर पार्टिसिपेंट येऊ शकतात 9 वाजल्यापासून सकाळी. ओके, चालेल, नक्की. तर मित्रांनो, आज आपण जे के कॉलेज घनसोळीतल्या फेस्टिवलबद्दल जाणून घेतलं. त्यांच्या फेस्टिवलचं नाव आहे आव्हान. तर तिथे सगळे डान्स, सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, स्पोर्ट्सचे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स आहेत. तर त्याबद्दल सगळ्यांनी आपल्याला माहिती सांगितली. त्यासाठी श्रेया आणि संस्कार तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि अर्थात स्वाती पवार मॅम, तुमचेही आभार. Thank you. आपण श्रद्धा भोमे मॅडमना सुद्धा इथे थँक्यू म्हणूया. आणि तुमच्या या फेस्टिवलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुझं फेस्ट खूप चांगलं होऊ दे आणि आमच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त त्याचा स्प्रेड करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तर अशाच एका नवीन मुलाखतीचा भेटूया RJ तेजस्विनीला. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM या ऑन रेडिओ. धन्यवाद. थँक्यू. Acharya